आयुष्याच्या स्टेडियममध्ये क्रिकेटचे नियम अगदी तंतोतंत लागू होतात. बॉल फेकणारा कसा फेकतो यावर बॅट धरणारा बॅटिंग करत असतो. अगदी त्याप्रमाणे समाजातील लोक तुम्हाला टोमणे, दुःख, यातना, सुख, समाधान असं बरंच काही फेकत असते. तेव्हा काय कॅच करायचं आणि काय बॅटिंग ते समजलं की सगळं सोपं होऊन जातं. सुख, समाधान, शांती, आरोग्य हे कॅच करतोच, पण दुःख, यातना, टोमणे हे बॅटद्वारे दूर फेकता आलं पाहिजे. देणारा काहीही देवो, घेणाऱ्यांवर सगळंच अवलंबून असतं. असं आयुष्य जगणारे पोलादी व्यक्तिमत्व म्हणजे अनुजा तेंडुलकर. मुंबईच्या सुकन्या ते वेंगुर्ल्याच्या सुनबाई असा त्यांचा प्रवास विलक्षण भावणारा आहे. आपल्यातील खेळाडू जपत त्यांनी अनेक शिखरं पादाक्रांत केली आणि यातून निर्माण झालं ते पोलादी व्यक्तिमत्व. या पोलादी व्यक्तिमत्वामागील कंगोरे जनसामान्यांच्या पर्यंत जावे म्हणून डिम्पल पब्लिकेशन माध्यमातून एक आत्मचरित्र जन्माला आलं. ते म्हणजे पोलादी. आपल्या जीवनात यशस्वी पॉवरलिफ्टर ते संगीत, चित्रकला आदी कलांमध्ये मनसोक्त रंगणाऱ्या पोलादी व्यक्तिमत्वाला आमच्या शुभेच्छा. नमस्कार. प्रहारच्या मुलाखत सत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण महिला जागतिक दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक समाजामध्ये कर्तृत्ववान महिला या महिलांचा शोध घेत प्रहारच्या माध्यमातून जनसामान्य लोकांपर्यंत त्या महिलांची यशोगाथा पोहोचवण्याचं या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. आज आपण अशाच एका महिलेला भेटणार आहोत, जी महिला वेंगुर्ल्यामध्येच नाही तर पूर्ण सिंधुदुर्गामध्ये जिला पोलादी स्त्री म्हणून ओळखलं जातं. खरं तर स्त्री आणि पोलाद ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. काही स्त्री म्हटलं की तिची कोमलता, सहृदयता ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात, पण जेव्हा संकट चारही बाजूने येतात तेव्हा स्त्री काय करू शकते आणि ती शून्यातून कसं विश्व निर्माण करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या आपल्या प्रमुख पाहुणे. अर्थात आज आपण भेटणार आहोत पोलादी स्त्री म्हणून ज्यांना महाराष्ट्र ओळखतो, भारतामध्ये ज्यांना ओळखलं जातं आणि ज्याने पोलादी या नावाला आत्मवृत्त प्रकाशित केलं आणि त्यांच्याबरोबर जे काही घडलेलं आहे ते आत्मवृत्ताच्या माध्यमातून थेट जनसामान्यांच्या लोकांच्या हातामध्ये दिलं. एवढं धारिष्ट ज्या महिलेनं केलं, ज्या महिलेनं पॉवर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारामध्ये आपलं वेगळंपण सिद्ध करत असताना क्रीडा म्हणू नका, कला म्हणू नका किंवा सांस्कृतिक क्षेत्र म्हणू नका, अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाने नटलेल्या आपण आज भेटणार आहोत अनुजा तेंडुलकर मॅडमना. मी पुन्हा एकदा प्रहारच्या स्टुडिओमध्ये अनुजा तेंडुलकर मॅडम आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. सर्वप्रथम महिला दिनाचं औचित्य साधून तुम्ही मला इथे प्रहार या तुमच्या वृत्तवाहिनीमध्ये बोलवलं त्याबद्दल मी तुमचे खरोखरच आभार मानते. मॅडम धन्यवाद. आपण सध्याच्या काळातल्या ज्या महिलाकडे बघितलं आणि आपल्याकडे बघितलं तर अनेक गोष्टी प्रामुख्याने या ठिकाणी सांगावंसं वाटतं. खरं तर अनुजा तेंडुलकर, अनुज म्हणजे कमळ आणि कमळ नेहमी चिखलामध्ये असतं, पण चिखलामध्ये राहणारं कमळ कधी स्वतःच्या अंगावर चिखल फेकू देत नाही किंवा त्यापासून ते विरक्त असतं, अलिप्त राहतं. आणि हाच गुणधर्म तुमच्या नावाला शोभेचा आहे. तुम्ही तो सिद्ध केलेला आहे. मला जाणून घ्यायला नक्की आवडेल की तुमचं जे माहेर आहे ते नेमकं कुठे होतं? माझं माहेर आहे डोंबिवली, मुंबई, ठाणे जिल्ह्यामध्ये. डोंबिवलीत माझं बालपण गेलेलं आहे. माझा जन्म खार मुंबई इथला आहे. मुंबईची जरी मी असले तरी मी आता कोकणवासी आहे याचा मला जबरदस्त अभिमान आहे. मॅडम मुंबईतून मग थेट तुम्ही वेंगुर्ला नावाच्या सुंदर ऐतिहासिक शहरामध्ये आलात आणि तिथे तुमचा वैवाहिक जीवनानंतरचा प्रवास सुरू झाला. तुमच्या त्या पुस्तकामध्ये तुम्ही चित्रण केलेलं आहे, पण आज आम्हाला तुमच्या तोंडातून ऐकायला आवडेल की बाबा कसा प्रवास होता तो. हा विचारा, तुम्ही काही विचारा, मी जे आहे ते सगळं. म्हणून आम्हाला विचारायचंय की बाबा कसा प्रवास होता, लग्न कसं जमलं आणि कसं काय तुम्ही वेंगुर्ल्यामध्ये समायोजन साधलं. लग्न जमलं म्हणजे काय झालं, माझी उंची एक्स्ट्रा ऑर्डिनरी. शाळेत असताना सुद्धा, कॉलेजमध्ये असताना सुद्धा लास्ट बेंचर्स मध्ये मी असायची आणि मला उंच नवरा पाहिजे आणि उंच नवरा पाहिजे या एकाच हट्टापायी मी कोकणातील हा नवरा आईनी सांगितला, मामानी सुचवला आणि आई वडिलांच्या आज्ञेबाहेर आम्ही नसायचो. त्यामुळे न चौकशी करता, न विचारता, केवळ आई वडिलांनी सांगितलं, मामानी सांगितलं म्हणून कोकणातला नवरा मी लग्न करायचं ठरवलं. म्हणजे फक्त आजच्या जर आपण मुली बघितल्या तर आजच्या मुली स्वतःच आपले नवरे पसंत करतात. तुम्ही महिला म्हणून याकडे कसं बघता? हा नाही, हे उलट चांगलं आहे. स्वतःची चॉईस आलाय, डेअरिंग आलाय त्याला आणि त्या सगळ्या महिला कर्तृत्ववान झालेल्या आहेत. पण त्या ज्या अति होतंय काही तिकडे ते तसं होता कामा नाही. आई वडिलांना पण किंमत दिली पाहिजे,
बाकीच्यांचा पण विचार घेतला पाहिजे, आपल्या भविष्याचा विचार केला पाहिजे, पुढे जाऊन आपण संकटात पडणार नाही याची खात्री केली पाहिजे आणि मगच त्यांनी लग्न केलं पाहिजे. खूप छान मॅडम तुम्ही या गोष्टी सांगितल्या. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सांगितलं की चॉईस दिली पाहिजे, पण नंतर मात्र तुम्ही संस्काराकडे वळलात. म्हणजे मोठी लोक जे असतात ती किती संयमाने बोलतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजच्या आपल्या पाहुण्या. मॅडम तुम्ही जेव्हा इथे लग्न करून आला तेव्हा एकंदरीत तो प्रवास कसा होता? हा म्हणजे मी पूर्वी गाव कधी बघितलंच नाही. अगदी बालपणात म्हणजे वयाच्या 4 वर्षापर्यंत पिंगुळी हे आमचं माझं वडिलांचं घर तिथे, त्यामुळे तिथे कधी आलेलं आठवत नाही. गावात आलेलं म्हणजे कधी मला आठवतच नाही, कधी आलोच नाही. पण काय झालं, आता आपल्याकडे चॉईस नव्हता त्यावेळेला. आईने सांगितलं उंच नवरा पाहिजे, चल ते ऐकलं, ते लग्न केलं, इथे आले आणि हे सगळं वातावरण एकदम म्हणजे वेगळं. त्यामुळे सुरुवातीला 2 वर्ष मला जुळवून घेताना फार कठीण गेलं, फारच कठीण गेलं. म्हणजे इथली भाषा, इथले संस्कार, इथली लोकांची वागण्याची पद्धत सगळं एकदम म्हणजे वेगळंच. त्याच्यामुळे की नाही मला असं मी सतत बिझी असल्यामुळे मी इतर कोणात विशेष मिसळत नाही, त्यामुळे मला तसं जास्तही कठीण गेलं नाही. मी आणि माझं काम ह्याच्यामध्येच मी व्यस्त राहिले. पण मॅडम पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही काही गोष्टींना वाचा पडलेले आहेत, म्हणजे तुमच्यावर झालेले अन्याय ते मी आहेत तसे लिहिलेले आहे. त्याच्यामुळे कुठे की नाही त्या पुस्तकावर वाद झाला नाही बघा. कारण ज्या घटना घडल्या ना त्या मी सत्यच लिहिलेल्या आहेत. आजूबाजूचे साक्षीदार आहेत, जे कोणी लोक त्यांनी बघितलंय, पण संपूर्ण हे लोकांना माहिती नव्हतं. कारण मी लोकांना ना स्वतः प्रकट होऊन सांगत नाही गेले, हे मला असं करतात, मला असं बोलतात. मी स्वतःच माझ्या ध्येयाकडे बघत जात होते. त्याच्यामुळे मला कधी असं लोकांना सांगावं लागलं नाही. मग ते मी एकदम सगळं मी पोलादी पुस्तकामध्ये मी लिहून टाकलं. मॅडम असं म्हटलं जातं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये की नवरा म्हणजे देव असतो आणि नवऱ्याचे दोष लपवण्यामध्ये आपलं स्त्री पूर्ण आयुष्य खर्च करते. पण या सगळ्या रूढी परंपरा प्रथा यांच्यावर तुम्ही पाय ठेवत हा जो नवा आदर्श निर्माण केलाय ते डेअरिंग कसं आलं? नाही, ते डेअरिंग जेव्हा काय होतं माहितीये, अति होतं ना तेव्हा मग वाचा काढावी लागते, बोलावं लागतं. मी सुद्धा हे सगळं सहन केलेलं आहे बघा तुम्ही चरित्रामध्ये. हे आतापर्यंत जेव्हा नवरा जोपर्यंत होता त्याच्या आज्ञेत होते मी. कोणी सांगावं की बाई ऐकत नाही, लोकांनी वाटेल ते उठवते विचार. पण मी तुम्हाला खरं सांगते, मी माझ्या सासूला कधी दुखवलं नाही, दंडांची भांडण केलं नाही, किंवा मी कोणाशी जे काय घडलं ना ते मी लिहिलेलं आहे. पण ते मी आत्ता लिहिलेलं आहे. मी त्यावेळेला त्यांच्याबरोबर भांडण नाही केलं. अजूनही आमचं जेव्हा संपूर्ण आम्ही एकत्र कुटुंब होतं, आमचं 11 वर्ष मी एकत्र कुटुंबात होते. न्यूक्लिअर फॅमिलीतून येऊन एकत्र कुटुंबात राहणं मोठं जोक. बरोबर. पण आता जर तुम्ही बघितलं की आजच्या समाजाकडे आपण बघितलं तर आजच्याही समाजामध्ये ह्या स्त्रियांच्या व्यथा आहेत. पण आज कुठेतरी स्त्री पुरुषाला कुठेतरी खेचण्याचा प्रयत्न करते. आज जर आपण बघितलं आज समाजात घटस्फोटाचं प्रमाण वाढतं. मग ह्याकडे तुम्ही काय? नाही, मी म्हणजे आता माझं काही कोर्टाशी जास्त संबंध लँडशी असल्यामुळे येतो, त्यावेळेला मी बघते कोर्टामध्ये अशा ओळीने अशा बऱ्याच मुली बसलेल्या असतात, त्यांचे नवरे एका बाजूला ते एका बाजूला. मला फार वाईट वाटतं. म्हणून हे पोलादी पुस्तक त्यांनी प्रत्येकाने वाचावं की एका स्त्रीने किती सहन केलंय आणि त्याच्यानंतरच मग तिला हे आता हे आदर्शपद मिळालंय हे तुम्ही समजून घ्या, असं मला सगळ्यांना सांगायचं असतं. नक्कीच. म्हणजे स्त्रीचा जन्म हा दुसऱ्यांसाठीच असतो, पूर्वीपासून हे आलेलं आहे आणि आजही ते चाललेलं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये मात्र कुठेतरी स्त्री घसरताना दिसते. याच्याबद्दल तुम्हाला? घसरताना दिसते, ती घसरू नये त्याचं कारण काय माहितीये, हे सोशल मीडियात झालेले आहेत, हे व्हिडिओज झालेले आहेत, जास्त करून हे पोर्नोग्राफी झालेली आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये ना नको नको त्या गोष्टी त्यांना बघायला मिळतात. त्यामुळे ते वय त्यांचं असं असतं की नाही, त्यांची प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत तशी असते. मग कोणाची त्यांना त्याचं काही वाटत नाही. आता म्हणजे वाम मार्गाला जाणे हे सुद्धा काही वाटत नाही. पण त्यांनी तसं करू नये. उद्या भविष्य काळामध्ये तुमचे संसार जर मोडले तर जरा जबाबदार तुम्ही स्वतःच आहात. म्हणजे थोडक्यात लहानपणी प्रौढत्व या मुलांना प्रदान झालेलं आहे. त्यांनी स्वतःहूनच घेतलंय ते. मॅडम आपण जर बघितला तर तुमच्या लग्नानंतरचा प्रवास तितक्या स्पीडने गेला नाही, पण त्यानंतर तुमच्यातला जो क्रीडा नाही स्पीड ते गेला नाही. म्हणजे मी स्पीड मध्ये होतीच, पण मी फोकस मध्ये आले नाही. कारण मी बागायती केली, ती अफाट केली आणि मी जवळजवळ 44 एक प्लॉट शोधून काढले कुटुंबाचे. ते परत मी त्यांना वय आडे करून त्यांना सुरक्षित केले. त्याच्यानंतर कोर्ट कचेऱ्यात त्यांच्याविषयी मी लढले. म्हणजे जे लोक आमचं म्हणून सांगत होते तर मी सांगत होते आमच्या कुटुंबाचं आहे म्हणून सांगून मी लढले. हे सगळा माझा प्रवास की नाही
असा म्हटलं ना, असा तो जास्त असं लोकांना दिसण्यात नाही आला. कारण मी फक्त सांगितलं ते काय मगाशी तुम्हाला, मी फक्त काम करत राहिले, मी स्वतःला एक्सपोज कधी केलं नाही. कर्मण्यवाधिकार असते महाफलेषु कदाचन. करेक्ट. पण मॅडम तुमच्यामधला जो खेळाडू आहे तो कधी जागा झाला? हा, किंवा जेव्हा माझा नवरा वारला तेव्हा माझ्यावरचं सगळं कोणाचंही माझ्यावर बॉसिंग राहिलं नाही. मेन म्हणजे त्याचं बॉसिंग होतं असं मी म्हणत नाही, पण मी माझे स्वतंत्र झाले. हा, मग मला एकदम जिम जॉईन केलं. मग आमचे सोनसुरकर सर, किशोर सोनसुरकर, सातेरी व्यायामशाळा, यांना क्रेडिट सगळं देते मी या स्पोर्ट्सचं. कारण त्यांनी मला या क्षेत्रामध्ये आणलं. ते मला म्हणाले तुमचे हे 4 आर्म्स फार स्ट्रॉंग आहेत, तुम्ही ना हे पॉवर लिफ्टिंग करू शकाल. आणि एक 6 महिने मी ट्रेनिंग घेतलं कुठे गोरेगावला मधुकरराव दरेकरांकडे. आणि मग माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला. कारण बाकीच्या मुली बेंच स्टार्ट करताना 20 आणि 25 करायच्या, मी 60 स्टार्ट करायची. त्यामुळे मला माझी पॉवर कळली आणि त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त मेहनत घेतली. आणि मग मला गोल्ड मेडल्स मिळतच गेली, नाव मिळतच गेलं, प्रसिद्धी मिळत गेली. आणि मग म्हणतात ना, एक असं तो एक नशा चढतो, मग हे मी करणार, आणखी करणार, आणखी पुढे मिळवणार, असं करत करत खूप पुढे गेलो. कोणकोणत्या देशामध्ये आपण आपलं कर्तृत्व सिद्ध केलं? हा, आपले पहिल्या इंडियामध्ये, त्याच्या इंडियामध्ये उदयपूर, दिल्ली वगैरे अशा ठिकाणी मॅचेस असायचे, कलकत्ता, त्याच्यानंतर इंडोनेशिया, हाँगकाँग, मंगोलिया, असं बरेच म्हणजे 5 इंटरनॅशनल्स केले मी. त्याच्यामध्ये पैकी 4 एशियन्स. एशियन मध्ये 1 एशियन तुम्ही जिंकला की 4 गोल्ड मेडल्स मिळतात. म्हणजे 3 तुमचे लिफ्टिंगचे, स्क्वॉट, बेंच आणि डेडलिफ्ट, आणि शिवाय ओव्हरऑल 1 असे 4. त्यामुळे 4 चोक 16. आणि इंटरनॅशनलचे पहिले जमशेदपूरचे 3, असे 19 इंटरनॅशनल. अजूनही मी बरेच मिळवू शकले असते, पण कोविड आला. पण मी विचार काय केला, आपण आपल्या पदरचे खर्च करून ही मेडल्स मिळवण्यापेक्षा आयुष्यात आपण पर्यटन या क्षेत्रामध्ये झोकून देऊया. आणि मी आता सध्या ॲग्रो टुरिझम ह्या प्रकल्पामध्ये भयंकर व्यस्त असते. खूप छान. तुम्ही जसं उत्तम खेळाडू आहात तसे तुम्ही उत्तम संगीताचे सुद्धा धडे घेतलेले आहेत. हो, अरे ते 10 वर्ष माझ्या आयुष्यातील गोल्डन डेज होते. म्हणजे इथे पहिले मी यांच्याकडे शिकले, मुंडिये सरांकडे, सावंतवाडीच्या. त्याच्यानंतर माडिये सरांनी मला अक्षरशः पॉलिशच केलं म्हटलं तरी चालेल. मग ते आता मी बोलून बोलून हा असा आवाज रफ होतो, पण गाता गाणं एकदम सॉफ्ट असतो. आणि मी सगळे चांगले मला मार्क्स असते. लेखीमध्ये मला अगदी चांगले मार्क मिळायचे. म्हणजे ऑरल तुम्ही काय म्हणता ते प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा माझे रागाची मांडणी करणं किंवा विस्तार करणं, बोलायला घेणं, हे समोरच्या परीक्षेत खुश होत असत. आणि मला सांगायची, विचारायची तुम्ही आता ह्या वयात का शिकता? तर मी त्यांना सांगायची मला एक हौस आहे, माझा आनंद आहे, म्हणून मी शिकते. आणि शिकता शिकता डिग्री मिळाली तर कोणाला नको आहे. आणि मग मला फर्स्ट क्लास वगैरे असे मिळत मिळत गेले आणि मी संगीत विशारद झाले. तुमचं अभिनंदन. म्हणजे ज्या वयामध्ये माणसं निवृत्ती स्वीकारतात, त्या वयामध्ये 40 पदवी मिळाली, त्या वयामध्ये तुम्ही संगीताशी मैत्री केली आणि कुठेतरी ती पदवी मला मिळाली पाहिजे म्हणून प्रयत्न केलेत. आणि हे खूप महत्वाचं आहे की आपण नेहमी ज्ञानाच्या शोधार्थ राहिलं पाहिजे. जसं तुमचं संगीतावर गाणं अभ्यास आहे, ज्ञान आहे, तसं तुम्ही स्ट्रोक सुद्धा भारी काढा, ज्याला आपण चित्रकला म्हणतो. माझा तो तर अगदी हॉबी आहे. म्हणजे मला चित्रकलाच नाही, मला कितीतरी प्रकारच्या कला येतात. म्हणजे एम्बॉसिंग, इन्ग्रेव्हिंग, सोलावूडवर, ग्लास पेंटिंग, त्याच्यानंतर एम्ब्रॉयडरीचे कितीतरी प्रकार येतात. मला टॉयज मेकिंग येतं, म्हणजे बरंच येतात. आता जर ते सगळे आठवणी आणि सांगत बसले ना तर त्याच्यातच बराच वेळ जाईल. पण माझ्या लहानपणापासून मला चित्रकलेची खूप आवड होती. आणि मग मध्यंतरी 20-25 वर्ष मला हातात ब्रश सुद्धा घेता नाही आला, एवढी मी व्यवसायात बिझी होते. पण तेव्हा मी भरपूर पैसा मिळवला आणि आता ते छंद मला जगण्याची दिशा दाखवतात. खूप छान. म्हणजे आपण निबंधामध्ये लिहितो की छंद जगण्याची दिशा दाखवतात आणि ते प्रत्यक्षात मॅडम आपल्या समोर आहेत की ज्यांना छंद खऱ्या अर्थाने जगायला मदत करतायत किंवा दिशा दाखवतायत. मॅडम खूप छान. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे एवढे सगळे कलात्मक गुण असणं हे क्वचित असतं आणि हे असून सुद्धा जमिनीवर पाय असणं हे तर खूपच क्वचित असतं. ही ईश्वराची कृपा आहे. मी तुम्हाला सांगते, गॉड गिफ्ट आहे. मला देवानी ना ह्या कार्यासाठीच पाठवले की काय कोण जाणे. मॅडम आपल्या आयुष्यामध्ये जसे चांगले क्षण आले तसे कटू सुद्धा क्षण आले. मला आठवते की मला माहिती आहे मला हे की आपण एकटीने सुद्धा 4 व्हीलरचा प्रवास एका स्पर्धेच्या ठिकाणी केलेला होता. म्हणजे ते रसिकांना ऐकायला आवडेल. नाही काय
आता किती ठिकाणी मी सगळीकडे जाते ना ते एकटीनेच, मग संपूर्ण आयुष्याचा प्रवासच मी एकटीने केलेला आहे. तर स्पोर्ट्स तर काय कुठेही कॉम्पिटिशनच्या वेळेला जायला वगैरे, पण त्यावेळेला काय असतं जेव्हा आपण ड्रायव्हिंग करून जातो तेव्हा आपली बॉडी दुखलेली असते, मग तेवढं लिफ्टिंग होत नाही. म्हणून एकदा एक ड्रायव्हर नेला होता, पण तो ड्रायव्हर एवढा विक्षिप्त होता की मी त्याला सांगितलं हे बघ बाबा इथेच गाडी थांबव, मी चालवते. पण त्याला मी दिलेले पैसे, भत्ता चालू, त्याचा पगार चालू, तरी सुद्धा ते कमी पडले. माझ्या लक्षात आलं, मी त्याला म्हटलं मी गाडीत तिथे गेल्यावर तुला तेवढा पगार आणखीन पैसे देते. पण म्हणजे असं मी कुठेही ना घाबरत नाही, येणाऱ्या प्रसंगाला मी अगदी तोंडच देते. मग ही ताकद कशी ही माझ्या आईकडनं, हे मला ही आईकडनं मिळालेली गिफ्ट आहे. आई आमची एकदम शुअर, म्हणजे अशी आहे ना जिंकू किंवा मरू, म्हणजे त्या बाईसारखी मी बाई कुठे बघितलीच नाही. म्हणजे ती मनाला घाबरतच नाही. अजूनही माझी आई आहे आणि व्हेरी स्ट्रॉंग. त्यामुळे आईचे संस्कार थेट तुमच्याकडे आहेत. होय होय होय. तुम्ही जशा उत्तम कला जोपासता तशा तुम्ही उत्तम लेखिका सुद्धा. अनेक लेख तुमचे सातत्याने फेसबुक पेजवर अपलोड होत असतात. तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमचं स्वतःच आत्मचरित्र लोकांसमोर उभं केलं. मग ही जी प्रेरणा होती लेखनाची ती कोणाकडून? लेखिका मी ऍक्सिडेंटली झाली म्हटलं तरी चालेल, कारण काय लेखिका वगैरे होण्याचं काय माझंही नव्हतं. आणि कृत्रिम तर मला खोटं लिहायला काहीच आवडत नाही, म्हणजे काल्पनिक लिहिलं मग ते असं अलंकारिक लिहिलं. पण हे काय झालं, माझं आत्मचरित्र लिहायला कोणी तयार होईना, आणि जे व्हायला लागले त्यांना माझं आत्मचरित्र रुचेना. म्हणजे असं लिहायचं, ह्याबद्दल असं लिहिलं, आईबद्दल असं लिहिलंय, नवऱ्याबद्दल असं लिहिलं, पण मी जे घडलंय ते लिहिणारच. कितीतरी जणांनी मला सांगितलं तुम्ही कोर्ट कचेरी अवॉइड करा. अरे ते संपूर्ण ह्या म्हटलं पुस्तकाचा हार्ट आहे. कारण ज्या कोर्ट कचेरी करून मी एवढं सगळं जे जिंकलंय तेच काही सामान्य नाहीये. फक्त मला एकच त्याच्यामध्ये भीती होती की जे मी स्पष्ट लिहिलंय ना त्याच्यावर काहीतरी वाद होईल. पण हे आपले ऍडव्होकेट भाईडकर हायकोर्टचे ते माझ्या मदतीला पुस्तक प्रकाशनाला धावून आलेच असं म्हटलं तरी चालेल. कारण काय मी समजत नाही बाबा, त्यांनी माझी बाजू एवढी उचलून धरली. आणि तेव्हा सांगितलं त्यांनी की हे या बाईंनी जे लिहिलेलं आहे ना ते सगळं सत्य आहे, त्यांना आलेले ते अनुभव आहेत. तिथे ना आधी पहिलं माझा जीव एकदम म्हणजे असा आपण म्हणतो ना अगदी स्थिर झाला. म्हणजे आता मला भीती नाही की हा मनुष्य माझ्याबद्दल चांगलं बोलतोय. म्हणजे सगळं, आणि सगळ्या वकिलांनी पण सांगितलं ही फॅक्टच आहे, तुम्ही लिहिली ती. वकील सुद्धा मान्य करतात. आणि ज्या ज्या घटना आहेत किंवा ज्या ज्या केसेस आहेत ना त्यांचा रेकॉर्ड आहे, मी खोटं कशाला सांगू. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या म्हणजे जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये इन्क्लूड केले. हो हो हो. त्याशिवाय तुम्हाला माझं खरं रंगचित्र कसं कळणार, कसं कळणार? दुसरं खोटं काल्पनिक लिहून काय काय काढून टाकलं किंवा काय केलं, तुला बरं वाटलं पाहिजे म्हणून चांगलं लिहिलं, त्याला बरं वाटलं पाहिजे म्हणून चांगलं लिहिलं, असं लिहिलं ते आत्मचित्र होणारच नाही. ती कथा कादंबरी होईल आणि तुम्हाला त्याच्या मार्गाने पडायचं नाहीच. आणि मुख्य म्हणजे ह्याचं सगळं क्रेडिट मी तुम्हाला सांगू कोणाला देऊ, हे आपले वस्त्रहरणकार गंगाराम गव्हाणकर यांच्याकडे मी गेले. आणि त्याच्या आधी तुम्हाला खरं वाटलं नाही, हे वस्त्रहरण नाटक ना त्यांनी मला अक्षरशः झपाटून टाकलं होतं. 6 महिने रात्री उषाकडे ती कॅसेट चालू ठेवायची. म्हणजे आता फेसबुकवर आलेले, युट्यूबवर आलेले, तेव्हा युट्यूबवर ती चालू करायची. आणि त्याचा जो फर्स्ट पार्ट आहे ना, फर्स्ट सेक्शन, सेकंड सेक्शन नाही, फर्स्ट पार्ट ना सारखं ऐकायचं, ऐकता झोप लागून जायची. असं 6 महिने चालू होतं. आणि हा मग महादेवच वस्त्रहरणकार म्हणजे गंगाराम गव्हाणकर प्रसन्न झाले म्हटलं तरी हरकत नाही. त्यांचा व्हिडिओ माझ्या बघण्यात आला सह्याद्रीवरला दुसरी बाजू. आणि मग मी एकदम हल्ली इम्प्रेस झाले, अरे हा मनुष्य एवढं सहन केलेलं आहे, त्याला आपण शोधूनच काढायचा. आणि मग मी ते सुनील परुळेकर आहेत ना मालवणचे, त्यांना त्यांच्याशी मला कोणी कॉन्टॅक्ट करून दिलं. मग ते आणि मी एकदा त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना मी म्हटलं माझं असं आत्मचरित्र आहे. आणि मी जरा जास्त बोलते म्हणजे मी वायफळ नाही बोलत. मी जे काय केले, मी काय घडले ते त्यांना सांगत होते. त्याच्यावर ते म्हणायला लागले की तुमचं मी माझ्याकडे वाचायला द्या. आणि ते म्हणाले तुम्हाला लेखकाची गरजच नाही, तुम्ही फार सुंदर लिहिलेलं आहे. म्हटल्यावर मला आणखी जरा डेअरिंग आलं. आणि मग मी त्याच्यावरती जवळजवळ 2-3 वेळा मी ते परत लिहून काढलं. आणि त्यातून जन्माला आले. आणि त्याच्यावर मी तुम्हाला खरं सांगू, त्याच्यामध्ये जे आहे ना, ज्या ज्या घडल्या लहानपणात घडलेल्या घटना त्या काळात गेले, तरुण वयात त्या काळात गेले, वैवाहिक जीवनात त्या काळात गेले, बागबागायती त्या काळात गेले, कोटकचेरी त्या काळात गेले, संगीत त्याच्यामध्ये गेले. त्याच्यामध्ये असं त्या काळामध्ये मी किराणाचं दुकान किती मस्त चालवलंय सगळ्यांना माहिती आहे. पण ते काय होतं, त्याचं क्रेडिट मला दिलं गेलं नाही त्यावेळेला. कारण सगळ्यांना काय वाटायचं, अरे नवऱ्याचं दुकान, अरे पण मी माझा बिझनेस आहे, मी माझी आयडिया आहे, मी केलेलं आहे, ते कुठे आलंच नाही ना. आणि त्यामुळे लोकांना काय वाटलं, हे सगळं नवऱ्याचा पैसा आहे त्याच्यावर ही बाई उड्या मारते.
ते कुठेतरी सगळं संपवायचं होतं. माझ्या मुलाला पण फार वाईट वाटायचं हे ऐकून, काय नाही हे सगळं असंच आहे, ते ऐक येऊन बसले वगैरे. मग माझ्या मुलांना दोघं वाईट वाटायचं, आई तू लिहिल्याशिवाय लोकांना खरी परिस्थिती कळणार नाही. आणि मग मला हे लिहावंच लागलं. खर तर मॅडम पुन्हा तुमचे तिवार धन्यवाद. तुम्ही काही गोष्टी सांगायच्या नसतात त्या सुद्धा ऑन कॅमेरा. हो काय खरं आहे, बोलायला भीतीच नसते. हो काय खरं, तुम्ही खोटं बोललात ना तर भीती. आणि आता तुम्ही मला जे बोलते ना, तुम्ही आणि 10 वर्षांनी जगले होते, 25-30 वर्षांनी विचारलं तरी मी सेम उत्तर भेटणार आहे. म्हणजे तुमच्यावर आलेल्या संकटाने तुम्हाला मजबूत केलं असं म्हटलं जातं. म्हणजे असं म्हटलं जातं की संकट येतात आणि जातात, त्या संकटामध्ये तुम्ही किती म्हणजे स्थिरपणे त्या संकटाला पाहिजे सामना करता याच्यावर तुमचा विजय अवलंबून असतो. आपण अनेक गोष्टी भोगलात आणि त्यातून टाळून चुकून निघालात आणि त्यातून नंतर सुंदर अनुजा तेंडुलकर नावाचं एक वेगळं व्यक्तिमत्व तयार झालं. आज आपण जेव्हा बघतो तुमच्याकडे, तर आज तुम्ही ज्या क्रीडा क्षेत्रामध्ये काम करताय, पॉवर लिफ्टिंग मध्ये, त्या क्षेत्रामध्ये आताच्या तरुणाईला म्हणजे विशेष करून मुलींना संधी आहे का? संधी आहे, पण आता ह्या मुलींना बाजारात गेल्या तर 5 किलोची पिशवी उचलायला बघत नाही. ते वेटलिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग काय करणार आहे. पण मी किती प्रयत्न केला, या तुम्हाला मी शिकवते, फुकट शिकवते, पण माझ्याकडे कोणी अप्रोच झालेच नाही. मी प्रत्येक शाळेत जाऊन सुद्धा सांगते, तुम्ही मला बोलवा, मी मार्गदर्शन करीन, मी सगळी माहिती देईन, बार कसा उचलायचा, कसा पकडायचा, कसं लिफ्टिंग करायचं, कसं ब्रिदिंग करायचं, मी सगळं शिकवते. मला जे येतं ना ते मी शिकवणारच. हरकत नाही मॅडम, आपण वेंगुर्ल्यापुरता प्रयत्न केला. आज आपल्याला अनेक लोक बघतायत, त्यामुळे तुम्ही त्यांना जर सांगितलं काही गोष्टी प्रॅक्टिकली दाखवायच्या, पण तुम्ही जर आता जर बोलला की बाबा कसं काय नेमकं करायचं असतं, कोणते बारकावे असतात, कशा प्रकारे ते बारकाव्यांना आपण सामोरं जायचं असतं, तर ते लोकांना निश्चित आवडेल. ते काय असतं माहिती, पहिल्या महिन्यात त्यासाठी गुरु तुम्हाला योग्य मिळाला हवा. त्यासाठी तुमची बॉडी आधी पहिली प्रिपेअर केली पाहिजे. तुमची तर हे स्नायू जर ती शिथिल आणि लूज असतील तर ते परत टाईट आणि बॉडी तुमची केली पाहिजे तयार. आता ही माझी बॉडी ऑलरेडी तयार होती, कारण मी आयुष्यभर कष्ट काढल्यामुळे बॉडी ऑलरेडी तयारच होती. 6 महिन्यात जाऊन जिम मध्ये कधी कोणाची बॉडी तयार होणार नाही. म्हणून मी प्रत्येक लहान मुलांना पण सांगते, तुम्ही अगदी जे पडतील ना घरातली कामं म्हणा, इतर कष्ट करायला अजिबात लाजू नका. तुम्हाला त्याचा फायदा, तुमची बॉडी स्ट्रॉंग होणार. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ते लिफ्टिंग कसं करायचं वगैरे, ते पॉवर लिफ्टरचे त्यांचे सर्स असतात, गुरु असतात, कोच असतात, तुम्हाला सांगणार, ते तुम्ही फॉलो करायचा. डाएट घ्यायचा. डाएट म्हणजे तुम्ही प्रोटीन्स घेतलं पाहिजे, बाहेरून घेतलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही नेहमीचं जेवण आहे ना, भाकरी भाजी भात, हे जर व्यवस्थित जेवलात ना तर तुम्हाला काही गरजच नाही. लोकांचा असा समज आहे की बाई एवढं जेवत असेल, पण तसं नाही. माझा आहार एवढाच आहे. माझ्या बॉडीकडे बघून मला जेवायला पण कोण बोलवणार नाही बोलत ते बरं आहे. कारण मी कोणाला चहा पण घेत नाही. निश्चित म्हणजे भविष्यात या सगळ्या गोष्टीला आपल्याला संधी आहे. आणि मॅडमनी या ठिकाणी कबूल केलं आहे की ज्यांना कोणाला इच्छा आहे त्याने आपल्याकडे आपण निश्चितच नक्कीच या ठिकाणी मार्गदर्शन करतील. आणि त्या शब्दाचे पक्के आहेत, जेव्हा ते शब्द देतात त्या 100% तो शब्द पाळतात. असे अनेक किस्से त्यांचे बघितलेले आहेत. जिथे कमी तिथे मी, म्हणजे समाजामध्ये काही ज्या संस्था असतात, ज्या संस्था पडझड झालेल्या असतात, त्यांना सुद्धा मॅडम तुम्ही उभारी दिलेली आहात. पण मी त्यांना परत सांगते की मी तुम्हाला काही जे दिलं आहे त्याची वाच्यता कुठे करायची नाही. कारण असं प्रत्येक जण 100 आले तर मला ते फारच पडेल. म्हणून मी काय करते, मी खरंच सांगते, मला जर वाटलं नाही एखाद्या व्यक्तीला काहीतरी मदत करायची तर मी करतेच. मुख्य म्हणजे आमच्या कामगारांना मी अगदी जास्त जपते, कारण आज त्यांच्यामुळे आज आम्ही आहोत असं हे माझ्या मनातली भावना कधीच जात नाही. कुठेही बागेत आमच्या पार्टीज असले तरी पाठी टोपात किती उरलाय सुद्धा मी बघायला जात नाही. का? ते आपले आहेत. आम्ही खरोखरच त्यांच्यासाठी माझा हात कधी आकडत नाही. कुठे कोणावर संकट आलं, आर्थिक संकट आलं, काहीतरी मी मदत करते. पण मला जर कोणी सांगितलं तुम्ही मदत करा तर मी त्याला ऐकीनच असं नाही. म्हणजे तुमच्या मनाला परिस्थिती असं. पण हे काही लोक काय करतात, मग बाईने असे अमके दिले रे, मग ते तसे दिले रे, मग तू पण विचारून जा, असं ते जरा थोडं त्रासदायक होतं. मग कधी कधी काय असतं, आईजीच्या जीवावर बाईजी पण उदार होतात. तुम्हाला माहिती काय हे आईजीच्या जीवावर बाईजी, म्हणजे आपण लोकांकडून कलेक्ट करायचं आणि स्वतः मोठे पण घ्यायचं. मला ते तर अजिबातच मान्य नाही. लोकांच्या पैशावर तुम्ही मोठेपणा करा, तुम्ही स्वतःच्या पद्धती किती देता ते बघा ना. बरोबर. आणि त्याच्यावरून तुमचं काही कर्तृत्व सिद्ध करा. खरंच अगदी रोखोक मॅडम या ठिकाणी बोलते.
मॅडम आपण बघितलं तर तुम्ही या सगळ्या गोष्टी करत म्हणजे एका बाजूला तुम्ही संसार करत होता, जरी नवरा तुमच्यावर नसला तरी शेवटी संसाराचा पूर्ण ताबा तुमच्याकडे होता आणि दुसऱ्या बाजूनं खेळ सांभाळत होता किंवा तुमच्या प्रॉपर्टी बद्दलच्या. मग ह्या सगळ्या म्हणजे एकाच वेळी या सगळ्या आघाड्या एक स्त्री कशी काय सांभाळू शकते? वेळेचं नियोजन, मुख्य म्हणजे वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे तुम्हाला. मी सकाळी उठल्यापासून की नाही माझं वेळेचं नियोजन एकदम परफेक्ट असतं. त्यावेळेस मी तिथे ते काम करणार, मी त्यावेळेस बागेत जाणार, त्यावेळेस मी प्लॉटवर असणार, त्यावेळेस मी स्वयंपाक करणार, त्यावेळेस मी ऑफिसमध्ये असणार, सगळं असं असतं. मला असं तुम्ही कुठेतरी भटकताना दिसली नाही. आज 40-45 वर्ष झाली असेल, 82 सालापासून कोणी सांगावं की ही अशी रिकामी तिकडे फिरत होती म्हणून. पण हे कारण काय माहितीये का, लहानपणापासून माझ्या संस्कार माझ्या वडिलांनी केले, तू स्वतःचं कर्तृत्व सिद्ध कर. आज हा मनुष्य देह आहे, तरुण वयात सगळीच चांगली दिसतात, नंतर चांगली दिसतात, पण जेव्हा वृद्धपणे तुमचं कर्तृत्व ते तुमच्या उपयोगी पडतं. आज तुम्ही सगळेजण मला बोलवता, माझे इंटरव्ह्यूज घेता, माझ्यावर माझा आदर्श सांगता, हे कशामुळे? मी आयुष्यभर कष्ट केलेले आहेत ना, म्हणून मी स्वतःला सिद्ध केले आणि स्वतःला सिद्ध कर म्हणून माझा आदर्श तुम्ही घेता. ते जर मी तोंडाला रंग लावून जर बाजारात फिरले असते आणि फोटो काढून जर सगळीकडे लावले असते तर मला कोणी विचारलं नसतं, असं मला तरी वाटतं. खरंच खूप सुंदर. म्हणजे खरं असं म्हटलं जातं की जेव्हा तोंड रंगलेली असतात तेव्हा सगळेच जवळ घेतात, पण जेव्हा त्या मुखड्याला त्या चेहऱ्याला रंग लावलेला नसतो तेव्हा जो जवळ घेईल तो खरा माणूस असतो. आणि आपण हे सातत्याने सिद्ध केलेले आहात की तुमच्यावर कठीण प्रसंग आले, नियतीने तुमची वारंवार परीक्षा घेतली, तरी पण मग ह्या सगळ्या छंद जोपासताना, त्याचबरोबर तुमचे कोर्ट कचेरी करत असताना, त्याचबरोबर तुमचा खेळ जोपासत असताना मग तुमची जी मुलं होती त्यांच्यावर संस्कार किंवा त्यांची जडणघडण तुम्ही कशी? अरे माझी मुलं तर दोन्ही एकदम जबरदस्त चांगली झालेली आहेत. कसं सांगू, संस्कार म्हणजे इतके चांगले झाले की ते त्यांना माहितीये आपल्या आईला हे आवडणार नाही, हे करायचं नाही, ते लहानपणापासून. आणि जेव्हा त्यांना माझी गरज होती ना त्यावेळेला मी त्यांच्या जवळ असायची. म्हणजे शाळेत असताना मी शिकवली, आता मी शिकवले त्यांना किती कळलं हा भाग भेटला असेल, पण त्यांच्यासाठी ट्युशन्स ठेवणं, त्यांना चांगलं मार्गदर्शन करणं, त्यांच्यावर संस्कार घडवणं, हे असं केलं तर चांगलं नाही रे, ते असं आपण करू नये रे, असं आम्ही त्यांना शिकवत गेले. आणि घरात स्वतःच्या हाताने जेवण करून घालणं फॅमिलीला हे फार महत्वाचं असतं. तुम्ही जास्त अटॅच राहता तुमच्या, तुम्ही चार स्वयंपाकी ठेवू शकले असते. मी असं म्हटलं जातं की म्हणजे मनात जाणारा मार्ग हा पोटात जात असतो. आणि अगदी नाही, आमच्या लोकांमध्ये विशेषतः म्हणजे आम्ही कुळादेशकर लोकांमध्ये जेवणाला प्राधान्य जास्त दिलं जातं, ते परफेक्टच व्हायला पाहिजे. त्यामुळे स्वयंपाकीण जरी आली ना तरी सुद्धा ती माझ्या हातातली ट्रेन झाली की नंतर तिला वाटतं की आपण शेफ झालो, तिथे मग आमचं जरा थोडंसं खटकतं. मग आम्ही शक्यतो ना आम्हाला स्वच्छता पाहिजे लागते. स्वच्छता नसेल, मला कितींदा तरी असं होते हॉटेलमध्ये किंवा औषधा नस वगैरे मी बघते ना, पण अरे पण याच्याकडे स्वच्छता असेल का असा प्रश्न येतो आणि मी लगेचच माझी गाडी तिथून वळवते. असं किती वेळा झालेलं. उपाशी जाणे, उपाशी येणे सवय झाली आहे मला आता. म्हणजे याच्यावर काहीच नियंत्रण नाही, माझा अजिबात नाही. स्वच्छता हवी. म्हणजे मला आता समजा एखाद्या उसाचा आता मोबाईलवर सुद्धा खेळतात बघा, आणि त्याने जाऊन जर आपल्याला तो ज्यूस काढून देणार असेल तर मला एकदा समजलं ते नेक्स्ट टाइम मी त्याच्याकडे जाणारच नाही. कारण तो मोबाईल कसाही हाताळलेला असतो. परत तुम्ही असं घाम पुसणं वगैरे काही करत असता, हात न धुता त्याच हाताने तुम्ही आम्हाला जर ज्यूस काढून देणार तर मला हे माझ्या अजिबात पटतच नाही. नक्कीच रोखठोक मतं असणाऱ्या आणि रोखठोक बोलणाऱ्या अनुजा मॅडमना काही गोष्टी पटत नाही आणि त्या पूर्णपणे त्या व्यक्त होत आहेत. मॅडम, आज अलीकडे जर आपण बघितलं समाजामध्ये तर समाजातली युवा पिढी सुद्धा कुठेतरी चुकीच्या मार्गाने किंवा व्यसनाकडे वळताना दिसते. म्हणजे आपण एक कर्तृत्ववान महिला आहात, आपण अनेक व्यासपीठावर मोठी मोठी पदं भूषवलेली आहात, तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मला एवढंच म्हणायचं की तुम्ही आपल्या मुलांवर पहिलं लक्ष द्या, त्यांच्यावर संस्कार करा. आता काय करतात, आई वडील दोघेही पैशाच्या पाठीमागे असतात, बाहेर पैसे मिळवत असतात, मुलं काय करतात माहित नाही आणि त्यांचं आयुष्य कठीण परिस्थितीत गेलेलं असतं. त्यामुळे सगळे कम्फर्ट्स मुलांना पुरवत जातात, आयतं सगळं मिळत जातं, त्या मुलांना त्याची किंमत नसते. उद्या तीच मुलं म्हातारपणे त्यांना बाहेर काढतात. म्हणजे त्यांनी केलेलंच कर्म त्यांना तसं, कारण त्यांना जेव्हा गरज होती त्या मुलांना त्यांनी विचारलं नाही आणि ते स्पष्ट बोलून दाखवतात मुलं. मग म्हणजे आताच्या पालकांनी नेमकं काय केलं पाहिजे? म्हणजे त्या मुलांना गरज असते पालकांची तेव्हा त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे. त्यांना काय हवं नको ते बघितलं पाहिजे, त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे, त्यांना पुढे पैसे कसे मिळवायचे, कसे राखायचे आणि वेळेचं नियोजन कसं करायचं हे मुख्य शिकवायचं.
मॅडम आता मगाशी आपण बोलता बोलता म्हणाल की आपण अनेक ठिकाणी क्रीडा स्पर्धेंना गेलात, अनेक ठिकाणचं यश खेचून आणलं. मग अशा वेळी तुम्ही घरापासून बाहेर असायचा, मग त्यावेळी मुलांची त्यावेळेला माझं वय कुठे होतं, 55च्या जवळपास होतं. म्हणजे मुलं मोठी झालेली होती, ती अगदी स्टेबल झालेली होती, त्यांना त्याचं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध त्यांनी केलं होतं आणि असं मुलीचं लग्न झालं होतं. म्हणजे सगळं झाल्यानंतर मला अगदी म्हणजे मला हवं तसं फील्ड त्यावेळेला मिळालं. ऍटमॉस्फिअर तुमच्या मॅडम अत्यंत लक्षात राहिलं असं एखादा आम्हाला सामना ऐकायला आवडेल, एखादा क्षण ऐकायला आवडेल? नाही, असे भरपूरच आहेत, पण मी तुम्हाला कसे काय आहे ते सांगू, कितीतरी छान छान क्षण आहेत सगळे. तुम्हाला मी खरं सांगू, ज्या ठिकाणी मला अडचणी आल्या ज्या स्पोर्ट्समध्ये तिथे मला घवघवीत यश मिळालं असं पण मी म्हणजे खरोखर मी डेस्टिनी म्हणा ईश्वराची कृपा आहे असं मी नेहमी तुम्हाला परत परत का सांगते. कारण जेव्हा एशियन सिलेक्शन होतं कुठे केरळला, आणि त्यावेळेला मी व्यापारात बिझी, ऑफिसमध्ये बिझी, बागेत बिझी, असं सगळीकडे मला वेळ नसायचा आणि माझी एंट्री राईट टाइम गेली नाही. आता हे जे मी आता बोलू नये पण तुम्हाला सांगते, क्रेडिट सगळेच घेतात, पण मी ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा एकटीनेच लढा दिला. स्वतःच फॉर्म भरायचा, स्वतःच पैसे भरायचे, स्वतःच सगळं करायचं. सगळी तिथे जाऊन आपणच, कोण माझ्या बरोबर जरा सुद्धा आले नाही, कारण मी तरुण नाही ना. तरुण मुलींना तुम्हाला 4-4 लोक कोच मिळतील, त्याच्याबरोबर तुमचे शिक्षक मिळतील, त्याच्यावर सगळं मिळतील. तसं मला तसं कोण मिळालं नाही आणि नाही मिळालं ते बरंच झालं, कारण त्याचे उपकार माझ्यावर नको. त्यामुळे मी तुम्हाला सगळं माझी एंट्री केली नाही. आणि तिथे म्हणजे ऐकण्यासारखा प्रसंग आहे, केरळला मी अशी बाहेर अगदी बसली होती, अशी म्हणजे काय आता माझी एंट्री नाही, मी तयारी होऊन कॉम्पिटिशनला आले. इतक्यात आमचे इंडियाचे अध्यक्ष आले, तेंडुलकर मॅडम व्हॉट हॅपन. तर मी त्यांना सांगितलं अशी एंट्री नाही, आणि म्हटलं फर्स्ट एंट्री गेली होती, सेकंड एंट्री गेली नाही राईट टाइम. मग ते म्हणाले डोंट वरी. आणि त्यांनी इतकं मला त्याच्यानंतर ते ना माझे खूप पहिली गोल्ड मेडल्स मला मिळाल्यावर एकदम फॅनच झाले माझे. मला ते दर केलेलं तेंडुलकर इकडे या गोष्टी करायला मला त्यांना मी बरोबर हवी असायची. आणि ते तिथून मग आम्ही मंगोलियाला गेलो आणि मंगोलियाला जबरदस्त थंडी, तुम्हाला माहितीये का, -20 डिग्री वगैरे असं हे असायचं. पण माझं फोकस काय होतं, शॉपिंग करणं वगैरे हे माझं नव्हतं, कारण मला तिथे जाऊन काहीतरी सिद्ध. आणि मंगोलियाला सुद्धा ना मला तिथे माझा एशियन रेकॉर्ड झाला. म्हणजे ती केरळला मला आलेल्या अडचणी त्याच्यावर माझी मात कशी केली गेली तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर मी गेली मंगोलियाला आणि फीस काय असायची नंतर 2 लाख 3 लाख अशी असायची, कारण ते सगळं आम्हाला किट पण द्यायचे, 2 बॅग्स किट्स असायचे सगळे म्हणजे, आणि ट्रॅव्हलिंगचे चार्जेस असायचा. त्या ठिकाणापर्यंत म्हणजे दिल्लीहून आता समजा फ्लाईट सुटायचं असेल तर तिथे विमानानं प्रवास मलाच करायला लागायचा. जवळजवळ मला वाटते 40च्या बाहेर मी विमान प्रवास केलेले आहेत त्या काळात, जे आयुष्यात मी कधी केले नाही ना ते सगळे एवढे ह्या स्पोर्ट दरम्यान केले गेले. काय म्हणावं डेस्टिनी. मग या स्पोर्टने तुम्हाला नेमकं काय दिलं? अरे मला नाव दिलं, केवढं मोठं नाव दिलं. आज नुसती कुठे गेले, इंटरनॅशनल प्लेअर आहे म्हटल्यावर लोक असं एकदम असं लगेच ऐकायला येतात. त्याच्या आधी मी बागायतदार होते, बिझनेसमॅन होते, सगळंच होते. त्याच्यानंतर मी संगीत विशारद झालेले आहेत, मला बरेच क्षेत्रामध्ये आर्ट्स मध्ये माहिती आहे, पण माझं असं एवढं मी लोकांसमोर आले नव्हते. आणि ही ह्या स्पोर्ट्समुळे मी प्रत्येकाला सांगते, तुम्ही स्पोर्ट्समध्ये पुढे या, पहिले तुमची बॉडी तयार करा, तुमचं नाव मिळवा. मुख्य म्हणजे स्वतःसाठी आधी पहिले पैसे कमवायला शिका. दुसऱ्याच्या जीवावर मी हे कॉम्पिटिशन्स केलेले नाही. मी आयुष्यभर जे पैसे कमवले ना, शेवटी मुलं पण मला म्हणाले आई नुसती तू गोल्ड मेडल्स आणते पण पैसे तुझे स्वतःचे घामाने मिळवलेले सगळे घालतेस, कशाला म्हणाले एवढं करतेस, असं मला मुलांचा थोडासा नंतर आतून विरोध व्हायला लागला. मग त्यावेळेला नेमका कोविड आला आणि मग आज तुम्ही म्हणाले फीज आणि हा जो केलेला खर्च त्याच्यामध्ये 2 आलिशान मोठ्या गाड्या असतात. पण माझा तो उद्देश नव्हता गाडी घेऊन फिरणं. आयुष्यात मी काहीतरी केलंय. आज माझे लोक माझा विचार करतात, माझा आदर्श घेतात, हेच आयुष्याचं सार्थक आहे. नाही सर, नक्कीच. म्हणजे असं म्हटलं जातं की कुछ पाने के कुछ खोना पडता है, आणि ते तुम्ही गमवलात, पण ते यशाचं गमवत ठरलं. आणि आपण अगदी अभिमानाने सांगता की मी इंटरनॅशनल खेळाडू म्हणून जेव्हा माझ्याकडे लोक बघतात तेव्हा एक वेगळंच फील येतं. आणि मला आठवतंय महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभागाचा कार्यक्रम वेंगुर्ल्याच्या कार्यकल गृहामध्ये पार पडलेला, आणि त्यांनी तुम्हाला एवढी मोठी गुलाबाची माला, एवढा मोठा अगदी 6 फूट 12 फूट काय, आणि ते घालायला 4 माणसं होती. नाही, ह्याचं कारण काय माहिती, त्यांना ज्या लोकांना याची व्हॅल्यू कळते ना तेच तुम्हाला रिस्पेक्ट देणार. नाही तर काय नाही तिच्याकडे पैसे वाचायला म्हणून त्या गेला आणि ती मेडल्स घेऊन गेला असं म्हणणारे पण आहेत. पण त्याच्याबद्दल मी आय डोंट वरी.
मी तुम्हाला खरं सांगते. तसं आणखीन एक तुम्हाला या क्षेत्रामध्ये सांगते, मला ज्यांनी वाईट अनुभव दिले ना त्यांची नावं मी कधी ओपन नाही केली, ओपन करू नका. केली नाही आणि करणारही नाही. का सांगते तुम्हाला, कारण काय माहितीये, माझा तो उद्देशच नव्हता ना. बरोबर आहे ना. नाही, रस्त्याने चालायला लागल्यानंतर कुत्रे भोगतात म्हणून ते हत्तीने थांबून त्यांच्याबरोबर राहायचं नसतं असं स्वामी विवेकानंद म्हणतात. आणि लावाला वेळ कधी मी करत नाही. आता समजा एखाद्याचं माझं नाही पटलं ना की त्याच्या विरुद्ध मी काही सांगत सुटणार नाही. ही माझी काही तत्व आहेत ना ती मी अगदी पाळतेच. खूप सुंदर आहे मॅडम. आपण अनेक ठिकाणी अनेक स्पर्धांच्या माध्यमातून सातत्याने व्यासपीठावर येतो. आज महिला दिनाच्या माध्यमातून थेट प्रहारच्या या स्टुडिओमध्ये आपल्या बरोबर संवाद साधण्याचा योग प्रहारच्या माध्यमातून मला आला. आणि अनेक गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही लोकांसमोर मांडल्या बिनधास्तपणे आणि त्या गरजेच्याही होत्या. मग हे सगळं करत असताना आता तुम्ही एक नवीन आपण व्यवसायामध्ये पदार्पण करतात, टुरिझम आपण म्हणतो. काय संधी आहे टुरिझमला? आता मी तुम्हाला खरं सांगू, कोकणाला जर वाचवणार असेल तर ते टुरिझमच. कारण तुमच्याकडे एवढे निसर्गरम्य अगदी सुंदर समुद्रकिनारे आहेत, तुमच्याकडे सह्याद्री आहे आणि एवढं सगळं असताना तुम्ही पैसे मिळवायला फक्त तुम्हाला कळलं पाहिजे. आता जेव्हा मी 19 वर्ष झाली असतील, 19-20 होतील, हॉटेल चालू केलं तेव्हा मला इतका विरोध झाला, तिथे गावात पण झाला. पण आज तारकर्लीमध्ये त्यावेळेला 6 किलोमीटर जाऊन आम्हाला जेवण आणावं लागत होतं. आता तुम्ही बघा, गल्लोगल्ली काय घरोघरी पर्यटनाचं वाढ झालेली आहे. कारण त्यांना समजलं की ही बाई इतक्या लांबून येऊन इथे पर्यटन विकास करते, काहीतरी आहे, आपण का नाही करू, असे पैसे मिळू. आणि मग लोकांनी माझा आदर्श घेतला आणि तिथे आता तुम्ही तारकर्ली केवढं फ्लरिश झालेलं आहे, तुम्ही विचार करा. तसं वेंगुर्ला पण मला करायचा विचार आहे. पण इथे माझा मोजेमाडमध्ये माझा प्रोजेक्ट चालू आहे. पण तिथे ना बेसिक नीड्स म्हणजे तुमची पाणी नाही, रस्ता नाही, वीज नाही, तुम्ही काय करणार? मग मी कितीतरी आता ह्या वर्षभरात कितीतरी मंत्र्यांना मी निवेदन दिली. त्याच्या आधी महसूल विभागाला सगळ्या मी पत्र पाठवलेली आहे. आजच मी गडकरींना आता हे फायनल असं समजून निवेदन दिलेलं आहे. मला त्या माणसाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत की तो मनुष्य काहीतरी करेल. कारण ना मी त्यांना म्हटलं, हे मच्छीमार लोक आज 1 किलोमीटर डोक्यावरती मच्छीच्या टोपल्या घेऊन किनाऱ्यावर येतात, तेव्हा किनाऱ्यावरून येतात तेव्हा रस्त्यात छोटे असतात, तिथून हायवे त्यांना कितीतरी वेळाने लागतो. ह्या सगळ्या अडचणी आज ते किती वर्ष करीत आहेत. तुम्ही मोठे मोठे हायवेज वगैरे केले, चांगलंच केलंय गडकरींनी, त्याबद्दल काही वादच नाही. म्हणजे त्यांचे व्हिडिओज मी बघते, मी त्यांची फॅन आहे, खरोखरच ग्रेट माणूस आहे तो, नॉन करप्ट. पण त्यांनी आमच्यासारख्या गरीब माणसाकडे पण लक्ष द्यावं म्हणून मी आज त्यांना एक निवेदन स्पीड पोस्टाने पाठवलेलं आहे. आणि त्यांनी समजा चांगलं केलं तर मी चांगलं केलं असं म्हणणारच. नक्कीच आपण आशावादी राहूया की इथेही तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद कदाचित येईल. मराठी माणूस आहे, मराठी माणसाचं दुःख ते जाणतील आणि नक्की काहीतरी चांगलं घडेल. तुम्ही वरच्या लेवलला विचार करता, हायवेज, स्पीड हायवेज किंवा तुम्ही मोनोरेल्स वगैरे किंवा तुमचं हे आता सध्या हायड्रो हे म्हणजे इलेक्ट्रिसिटी वगैरे याच्यावर चालणाऱ्या कार्स वगैरे तुम्ही फारच चांगलं करते, तर वादच नाही. पण तळागाळातल्या माणसांना जिथे चालायला सुद्धा रस्ता नाही त्याचा तुम्ही विचार करा ना. एवढंच माझं म्हणणं आहे. नाही, खरं तर विकास हा रुरल लेवलवरून म्हणजे ग्रामीण भागातून झाला पाहिजे, तो आज होत नाही. आणि ही खंत या ठिकाणी पोलादी व्यक्तिमत्व असलेल्या अनुजा तेंडुलकर तुमच्या समोर रोखोक मांडताय. नाही, रोखोक आहे. कारण सिंधुदुर्गात तुम्ही कुठला समुद्र किनाऱ्यावर तुम्हाला सांगा, मोठी अशी गाडी आलिशान पटकन गेली आहे, कुठेतरी बाहेर पार्क करावं लागतंय, मग चालत जावं लागतंय, अशी परिस्थिती आहे. गल्ली गल्ली बोळातून समुद्र किनाऱ्यावर म्हणजे तुम्हाला जर आता टुरिझम विकास करायचा तर रस्ते महत्वाचे आहेत ना पहिले. आणि तिथे प्रत्येक जण तिने आपलं कंपाऊंड थोडं पुढे सरकवतो, अशी परिस्थिती आहे. फक्त माझ्यावर एक कृपा जी आमच्या शेजाऱ्यांनी मला तात्पुरता कळविना रस्ता जायला, मॅडम तुम्हाला जर काही अडचण आली ना तर हा आमच्या रस्त्याचा वापर करा. म्हणून माझं झाले, मला रस्ताच नाही ते प्लॉटला. पण काही अशी माणसं आहेत की आपल्याला चांगलं नाही. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला सांगू दे, दशावतारी तुमचे म्हणतात ना काय ते बाबल नाईक ना, ते बाबल नाईक ना, हा, त्यांनी मला अक्षरशः म्हणजे सांगितलं, मॅडम तुम्हाला म्हणून मी तिथे जाऊ देतो, बाकी मी कोणाला देत नाही. हे किती आणखी क्रेडिट आणखी पाहिजे आपल्याला. पण आपण दशावतार बघता का? दशावतार मी क्वचित म्हणजे व्हिडिओज बघते. मला काही काही कलाकार खूप आवडतात. म्हणजे छोटे
प्रहसन असतात ना, विनोदी छोटे, ते आवडतात. पण मी दशावतार बघत नाही, कारण काय माहितीये का, एक तर ते खूप लेट नाईट असतं, मग ते सकाळी असतं, आणि कंपनीची नाटके ज्यांना बघायची सवय झाली असते त्याला दशावतार बघायला जमत नाही, असं माझं मत आहे. तुमचं वेगळं असेल. नक्कीच ताई, तुम्ही मुद्दाम कधीतरी दशावतार बघा, पण रात्रीच नसतं की 7 वाजल्यापर्यंत सुद्धा काही काही ठिकाणी दशावतार असतात. त्याचा असं आपण सुद्धा, कारण तुमच्या कल्पक डोक्यातून एखादी वेगळी कल्पना येऊ शकते आणि दशावतारात सुद्धा चांगले. दशावतारातलं जन्माला आलेलं नाटक आहे नाही वस्त्रहरण, त्यांनीच मला एवढं इम्प्रेस केलं ना, आणि म्हणूनच तर नानांकडे मी गेले. ते तुम्ही कसं विसरता? पण तरी ते दशावतार बघत नाही. नाही बघत नाही, म्हणजे वेळेचं नियोजन होत नाही माझं. नक्कीच, पण आमच्या शब्दाखातर एकदा तशी काही एक बघितलेली आहे, व्हिडिओज पण बघितलेले, मला ते आवडतं. आणि ते स्त्री पार्टी होतात ना, ते तर मला फारच आवडतं. आणि त्यांचं ते असे साडी बिडी सावरणं आणि मग ते बोलणं बिलणं मला खूप आवडतं. काही काही त्याला मला त्यांची नावं सांगता यायची नाहीत, पण मी त्यांचे व्हिडिओज परत परत बघते. म्हणजे खरंच माझ्या कलावंत बांधवांच्या वतीनं आभार की तुम्ही तुमचं लक्ष आमच्याकडे सुद्धा आहे. नाही आहे, म्हणजे चांगली कला आहे ती. अरे नानांनी काय त्याला ऊर्जितावस्था आणलेली आहे, तुम्ही विचार करा. दशावतारी ते नाटकच असं बेतलंय ना त्या माणसाने, न भूतो ना भविष्यती. तुम्ही कोणीही बाकीच्याने क्रेडिट घेऊ, सगळं मी क्रेडिट त्या नानांनाच देते. ती जबरदस्त स्क्रिप्ट आहे ते. नक्कीच मॅडम, आपण अनेक गोष्टी या मुलाखत सत्राच्या माध्यमातून सांगितल्या. आता कुठेतरी थांबणं खूप गरजेचं, काळाची वेळ आहे ती, कुठेतरी थांबणं. त्यामुळे तुमच्याकडून आमच्यापेक्षा अपेक्षा आहेत की बाबा तुम्ही आता प्रथितयश कर्तृत्व संपन्न लेडी आहात, पोलादी पुरुष, पोलादी स्त्री म्हणून तुम्ही आमच्या समोर पुरुषच म्हणा तुम्ही, कारण मी मला पुरुषच म्हणतात सगळे. म्हणजे तुम्हाला सांगू, म्हणजे चेक इन असतं ना एअरपोर्टला, तर मला लेडीज अँड जेंट्स म्हणून सगळेजण पहिले बघत राहायचे. तेव्हा मी सवय, मी पुरुषच दिसते, त्यामध्ये काही राहते, मला पुरुष म्हटलं राग येत नाही, उलट आवडते. नक्कीच आपण पोलादी पुरुषच म्हणूया. मग हे सगळे संकट झेलत झेलत तुम्ही इथपर्यंत आलात, आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही उभ्या केल्या स्वतःच्या कर्तृत्वानं. जे एक स्त्री किती अँगलने आपला स्वतःचा वैयक्तिक विकास करत असताना आपला संसार सुद्धा किती फुलवू शकतो, आणि सामाजिकचा भान ठेवून सुद्धा सामाजिक विकास पण बघत असते. हे तुम्ही पोलादीमध्ये बघा, माझ्या संपूर्ण जे मी फेसबुकला टाकते ना, त्याच्यामध्ये मी समाजाचा पण विचार जास्तीत जास्त करते, कारण माझ्याबरोबर इतरांचं पण हित व्हावं, नुसतं माझंच हित व्हावं असं मी कधी म्हटलं नाही. सध्याच्या युगाला कोणती मोठी समस्या तुम्हाला समाजामधली वाटते? मुख्य म्हणजे लग्न संस्था मोडकळीत चालली की काय, असं मला वाटायला लागले. याच्यावर स्त्री म्हणून काय तुम्ही? मला एवढंच म्हणायचं की बायकांनी आपलं लिमिटेशन सोडू नये, मुलींनी, आणि पालकांचं ऐकावं. आता माझा मुलगा पण लग्नाचा आहे, पण आमच्यामुळे प्रश्न काय आहे, मुलींना शहर पाहिजे, पण गावामध्ये तुम्ही स्वच्छंद विहार करू शकता, तुम्हाला मोकळं आकाश आहे, हे त्यांना कळत नाही. हे दुर्दैव आहे. म्हणजे थोडक्यात लग्न संस्था हा खूप महत्वाचा विषय सध्या. मला एकच खंत आहे, माझ्या मुलाचं लग्न झालं ना की मी निश्चिंत झाले अगदी, बाकी मला काही टेन्शनच नाही सध्या. ते हो, आता समजा इंटरव्ह्यू बघून कोणाला तरी वाटेल अप्रोच व्हावं, आणि माझा मुलगा खरोखरच गुणी आहे. नक्कीच मॅडम, समारोपाला एक प्रश्न फक्त विचारायचा वाटतो की आपण या सगळ्यातून समाजाच्या प्रती आपल्या अनेक भावना तुम्ही व्यक्त केल्या, अनेक ठिकाणी आपण दाते म्हणून सुद्धा उभे असतात, आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना आज आपण जर बघितलं तर कुठेतरी खेळाकडे हेळसाण असताना दिसते, विशेष करून. मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, आणि ती जर हेळसाण होता कामा नये, त्याच्यासाठी तुमचं ना आधी मोबाईल आणि तुम्ही व्हॉट्सअप आणि हे सगळे बाकीचे जे सोशल मीडिया झाले ते ऍडिक्ट असतात ना लोक, त्यांना हे बाकीची क्षेत्र दिसतच नाही. मुख्य म्हणजे आपण आयुष्यातला आपला अमूल्य वेळ, आपलं आयुष्य वाया घालवतो हे त्यांना कळतच नाही, की तुम्ही आज काहीतरी केलं तर उद्या तुमचं भविष्य सिक्युअर होईल, हे त्यांना कळत नाही. की 4 पैसे कसे मिळवायचे हे त्यांना मार्गदर्शन योग्य प्रकारे करण्यासाठी समाजातील काही संस्थांनी पुढे यायला हवं असं मला वाटतं. निश्चितच त्या सुद्धा काही सामाजिक संस्था पुढे येईल. मॅडमनी काही गोष्टी आपल्याकडे रोखठोक बोलून दाखवल्यात. मॅडम, आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी तुम्ही दिलात, आणि जागतिक महिलाच्या दिनाच्या निमित्ताने तुमच्यासारखं एक पोलादी व्यक्तिमत्व आम्हाला समाजासमोर ठेवता आलं, त्याबद्दल पुनश्च एकदा प्रहारच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला काय बोलायचं आहे का? मला एकच सांगायचंय की ह्या मुलाखतीतून नकळत जर कोणी दुखावलं गेलं असेल तर मी आता क्षमा मागते. नक्कीच. काही म्हणजे असं म्हणतात की काही गोष्टी रोखठोक ज्या असतात त्यातून दुखावलं जातात. कोणी आपल्याला वाकडा अर्थ सुद्धा घेऊ शकतात. माझा बोलण्याचा उद्देश वेगळा असतो, ते अर्थ वाकडा घेतात, असं पण कधी कधी मला
जाणवतं. आता समाज, आता हे सध्या राजकारणावर मी काही जर कमेंट केली ना तर ते सगळे भांडायला आता कितीतरी जण येतील, पण मला तो विषय नको असतो, त्यामुळे मी अवॉइडच करते. आणि एखादं जर समजा आपल्याला जास्त जर लागला तर मी त्याला अनफ्रेंड करते. कसं सोशल मीडियाच्या माध्यमातून जसे वाद होतात तसे संवादही होऊ शकतात, त्यामुळे तो ठेवायचा की काय? सोशल मीडियावर तुम्ही राहा. आता मी कितीतरी ग्रुप्स मला ऍड करायला बघतात, पण मी कुठल्याही ग्रुपला ऍड नाही झाले. कारण काय माहिती, माझा तो उद्देशच नाही की भांडणं करणे, कलह करणे आणि वाद निर्माण करणे. मला स्वतःला एक्सपोज करण्यासाठी मी ह्या मीडियाचा उपयोग करते, कारण मी कशी घडले अजूनही लोकांना कळावं. तेडूर इथल्या अगदी माशेवाडी म्हणून एक गाव आहे, तिथे एक 14वी म्हणजे 13वी ग्रॅज्युएट झालेली मुलगी ती सांगते, मी मॅडमने काय पोस्ट टाकल्या त्या वाचल्याशिवाय अभ्यास केल्याशिवाय झोपतच नाही. हे मला आमचा एक कामगारच सांगत होता आता परवा. म्हटलं हे असे कितीतरी लोक आहेत तुमचं वाचण्यासारखं आहे, तुम्ही बिंदास लिहिता. पण लिहिते म्हणजे जे आहे ते मी लिहिते, मला पटलं ते लिहिते, कोणाला माझे विचार नाही पडतील. नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला तो तुमचा मूलभूत अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ते स्वतंत्र तुम्ही निश्चितच जोपासा. पुनश्च एकदा आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद. मला पण इथे तुम्ही बोलत खूप छान वाटलं, माझी मुलाखत पण तुम्ही छान घेतली. कुठे असं इकडे तिकडे असं म्हणजे आपण बाजूला नाही गेलो. तो निमित्त मात्र मी आहे, कर्तव्य तो आहे. हो, छान. धन्यवाद. थँक्यू.